MST CET 2026साठी महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही फर्स्ट अटेम्प्ट ही ट्रायल म्हणून देत असाल तर थांबा, कारण सेकंड अटेम्प्टला ऑलरेडी कॉम्पिटिशन जास्त असणार आहे आणि फर्स्ट अटेम्प्ट नंतर 15 ते 20 दिवस भेटत आहेत तुम्हाला सेकंड अटेम्प्टसाठी. जर तुम्ही फर्स्ट अटेम्प्टचं प्रिपरेशन चांगलं नसेल केलं तर 15 ते 20 दिवसात तुम्हाला सेकंड अटेम्प्टसाठी काय होणार आहे तुमच्यासाठी. फर्स्ट अटेम्प्ट नंतर सेकंड अटेम्प्टसाठी खूप कमी वेळ आहे तुमच्याकडे. जर फर्स्ट अटेम्प्ट ही फायनल अटेम्प्ट म्हणून सिरियसली प्रिपरेशन केलं तर त्याचा नक्कीच फायदा तुमच्या सेकंड अटेम्प्टला सुद्धा होऊ शकतो. सेकंड अटेम्प्ट ही तुमच्यासाठी बोनस अपॉर्च्युनिटी आहे, म्हणून फर्स्ट अटेम्प्ट ही फायनलच आहे असं समजून प्रिपरेशन करा. आणि त्यामुळे दुसरा एक फायदा तुम्हाला होऊ शकतो, जेव्हा तुम्ही फर्स्ट अटेम्प्टची एक्झाम देऊन येता त्यामुळे तुम्हाला तुमच्या मिस्टेक्स ॲनालाइज करता येतील, जे तुम्हाला डिफिकल्ट गेले फर्स्ट अटेम्प्टसाठी म्हणजेच वीक चॅप्टर्स त्यावर फोकस करता येईल. म्हणजेच तुम्ही 15 ते 20 दिवसामध्ये त्या चुका दुरुस्त करून सेकंड अटेम्प्टला सामोरे जाल. म्हणजेच माझं फायनल ॲडवाईस हेच आहे की फर्स्ट अटेम्प्टला असं ट्रीट करा की ती फायनल आहे आणि सेकंड अटेम्प्टला असं ट्रीट करा की ती तुमच्यासाठी बोनस अपॉर्च्युनिटी आहे. आणि तसं पण तुमचा फायनल रिझल्ट जो असतो तो 2 अटेम्प्टमधून जो बेस्ट स्कोर असेल तो गृहीत धरला जातो. आणि हे पण समजून घ्या 150+ जर मार्क्स तुम्हाला येत असतील तर तुम्हाला टॉप कॉलेजेसला ॲडमिशन मिळण्याचे चान्सेस आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे किती मार्क्सला किती पर्सेंटाईल येतील, म्हणजेच काही टॉप कॉलेजला ॲडमिशन मिळण्यासाठी तुम्हाला किती मार्क्स घ्यावे लागतील, त्याचे पर्सेंटाईल काय असतील, तर हे व्हिडिओच्या शेवटी दिलेलं आहे. तर अशाच काही इन्फॉर्मेटिव्ह अपडेट्ससाठी ह्या पेजला फॉलो करून ठेवा, तसेच तुमच्या मित्रांना सुद्धा शेअर करून ठेवा.